जय शिवराय। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड खटल्याची केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 12 मार्च पासून सुनावणीला सुरुवात तर झाली, मात्र मोठा गाजावाजा करून नियुक्त करण्यात आलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब पहिल्याच दिवशी का गैरहजर होते? पीडित देशमुख कुटुंबीय हजर होते, मात्र एकाही आरोपीला न्यायालयामध्ये का आणण्यात आलं नाही? आरोपपत्राच्या प्रती संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेल्या असताना सुद्धा बचाव पक्षाच्या वकिलांना यातील महत्त्वाची कागदपत्र अद्याप का देण्यात आलेली नाहीत? मकोका सेक्शन 18 अंतर्गत घेतलेल्या जबानीवरती बचाव पक्षाचे वकील का अडून राहिलेत? फौजदारी खटले आणि मकोकाची जबानी यामध्ये नेमका काय फरक आहे? निवडणूक याचिका या उच्च न्यायालयातच दाखल कराव्या लागतात, मग सरपंचांची ही केस जिल्हा सत्र न्यायालयामध्ये का वर्ग करण्यात आली? या सगळ्या प्रश्नांची आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर बुधवार 12 मार्च रोजी केज येथील न्यायालयामध्ये जी पहिली सुनावणी घेण्यात आली त्याची थोडक्यात माहिती घेऊया। आपल्याला माहितीच आहे की यातील 2 जे आरोपी आहेत त्यांची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे। सुरुवातीला आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना बोलावण्यात आलं। माननीय न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं की ज्ञानेश्वर मुळे यांच्या विरोधामध्ये कोणतेच पुरावे आढळलेले नसल्यामुळे आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? यावर त्यांनी मान्यता दिल्यावरती माननीय न्यायालयाने त्यांना तसं लेखी पत्र देण्यास सांगितलं। त्यानंतर या हत्याकांडाचे तक्रारदार आणि संतोष देशमुख यांचे चुलत भाऊ शिवराज देशमुख यांना बोलावण्यात आलं। त्यांना विचारण्यात आलं की सिद्धार्थ सोनवणे याची सबळ पुराव्याच्या अभावी सुटका करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? यावर शिवराज देशमुख यांनी मान्यता दिली। तर त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या वकिलाकडून आम्हाला तसं लेखी कळवण्यात यावं। त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी माननीय न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आरोपपत्राच्या जरी प्रती मिळालेल्या असल्या तरी यातील महत्त्वाची कागदपत्र जी न्यायालयाच्याही ताब्यामध्ये आहेत आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत। बंद पाकिटामध्ये बचाव पक्षाला कागदपत्र देण्यात आली, जी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला। त्यांनी सांगितलं की ही सगळी फोडून आम्हाला हवी आहेत। यावरती विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माननीय न्यायालयाकडनं 14 दिवसाची मुदत मागून घेतली, जी माननीय न्यायालयाने त्यांना दिली। आता पुढील सुनावणी ही 26 मार्चला होईल। त्याचबरोबर सगळे डिजिटल पुरावे, फोटोग्राफ, CDR, कॉल रेकॉर्डिंग्स हे सगळं आम्हाला बघायचं आहे, अशी बचाव पक्षाच्या वकिलांनी मागणी केली। मात्र न्यायालयाने सांगितलं की हे सगळं तुम्हाला आमच्या निगराणीखालीच बघायला मिळेल। कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बचाव पक्षाला सगळी कागदपत्र, साक्षी, पुरावे हे अगोदरच द्यावे लागतात। मात्र हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, म्हणूनच न्यायालयाने बहुधा ही भूमिका घेतलेली असावी। सरकार सुद्धा या बाबतीमध्ये गंभीर आहे। बचाव पक्षाला कमीत कमी वेळ मिळावा आणि पळवाट मिळू नये यासाठीच कदाचित हे सगळं केलं असल्याची शक्यता आहे। सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांनी कामकाज केलं, कारण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब हे तब्येतीच्या कारणास्तव गैरहजर होते। खरं तर पहिल्या दिवशी तशी कोणतीच महत्त्वाची कारवाई सुरू होणार नव्हती। बचाव पक्षाच्या वकिलांना अजूनही आरोपींचे जबाब देण्यात आले नव्हते। साक्षी पुरावे, डिजिटल एव्हिडन्स या सगळ्यावरती न्यायालयाचे निर्देश मिळून मग त्याप्रमाणे कारवाई व्हावी असा हेतू असावा, आणि हे सगळं पहिल्याच दिवशी होणार असल्याच्यामुळे कदाचित उज्ज्वल निकम साहेब गैरहजर राहिले असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। कारण पहिल्याच दिवशी जर हे सगळं आपण बचाव पक्षाच्या वकिलांना दिलं तर त्यांना त्यांच्या आरोपीला मदत करण्यासाठी खूप मोठा कालावधी मिळणार होता आणि कदाचित सरकारला ही गोष्ट टाळायची होती। आता कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याच्यामुळे चार्जशीट सुद्धा फ्रेम झालेली नाहीये, म्हणजे 26 मार्च पर्यंत बचाव पक्षाला हातावर हात घेऊन बसण्याव्यतिरिक्त जास्त काही करता येणार नाही। एका खुनाच्या आरोपीला जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली, त्यावेळी त्यांनी विचारलं की फाशीची शिक्षा का दिली नाही? यावरती माननीय न्यायालयाने सांगितलं की फाशीने तो सुटून जाशील, मात्र प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा मृत्यूची वाट बघणं किती भयानक आहे हे समजणं हीच तुझी खरी शिक्षा आहे। आता बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपीने दिलेल्या जबाबाची मागणी का धरून ठेवली हे सुद्धा समजणं अत्यंत गरजेचं आहे।
होतं काय की कोणत्याही खटल्यामध्ये ज्या वेळेला आरोपीला पकडलेलं असतं पोलीस त्याचं स्टेटमेंट घेतात, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ह्या स्टेटमेंटचं महत्त्व खूप कमी असतं. जे स्टेटमेंट न्यायमूर्तींच्या समोर म्हणजे मॅजिस्ट्रेटच्या समोर दिलं जातं तेच कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जातं. पण मकोकाच्या सेक्शन 18च्या अंतर्गतामध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस किंवा त्याच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने जर आरोपींची जबानी घेतली असेल तर त्याला ऑथेंटिक व्हॅल्यू असते. कोर्टामध्ये ही जबानी ग्राह्य पुरावा म्हणून मानली जाते आणि त्याला आव्हान देता येत नाही. या केसमध्ये आरोपीकडूनच हत्येचं चित्रीकरण केले गेलेलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या जबानीमध्ये जर त्यांनी गुन्हा मान्य केला असेल तर बचावाचे मार्ग आपोआप बंद होऊन जातील. खटल्याच्या सुनावणीला पीडित देशमुख कुटुंबीय उपस्थित होतं, मात्र आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच सादर करण्यात आलं. सुरक्षितता आणि खटल्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने सुद्धा कोणताही धोका पत्करायचा नाही असं ठरवलेलं दिसतंय. संतोष देशमुख यांचे केज येथून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ शिवराज देशमुख यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि म्हणूनच हा खटला केज न्यायालयामध्ये चालवण्यात आला आहे. मात्र कदाचित पीडित कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी हा खटला बहुधा केज येथे चालवायचा की अजून दुसरीकडे चालवायचा याचा निकाल सुद्धा पुढच्या तारखेच्या आधी होण्याची शक्यता आहे. कोणत्याही सिव्हिल अथवा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असलेला खटला हा त्याच ज्युरिडिक्शन मध्ये अर्थात त्या ठिकाणच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवण्यात येतो. या न्यायालयामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार पुरावे यांच्यावरतीच कामकाज चालतं. खटल्यातील परिस्थितीनुसार निकाल देण्यात येतो. म्हणजेच अगदी जन्मठेप ते फाशीची शिक्षा सुनावण्यापर्यंतचे सगळे अधिकार हे सत्र न्यायालयांना असतात. या संवेदनशील हत्याकांडातील आरोपींवरती संघटित गुन्हेगारी अर्थात मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई सुरू आहे. त्यामुळेच हा खटला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे. वकिली क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही जिल्हा सत्र न्यायालयामधूनच करावी, कारण इथेच त्यांना सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. निवडणूक याचिका या उच्च न्यायालयातच दाखल होतात, मग सरपंचाची केस सत्र न्यायालयामध्ये का चालवण्यात येते? तर ही गोष्ट समजून घ्या की निवडणूक यंत्रणा ही एक स्वायत्त संस्था आहे, त्यांना क्वासी ज्युडिशियल अधिकार असतात आणि म्हणूनच निवडणुकीच्या कोणत्याही याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करावं लागतं. मात्र सरपंचाचा खटला हा फौजदारी गुन्हा आहे आणि म्हणूनच तो सत्र न्यायालयामध्ये चालवण्यात येईल. संतोष देशमुख हत्याकांड हे केवळ एका गावापुरतं मर्यादित नसून त्याचा प्रभाव हा संपूर्ण महाराष्ट्रावरती पडलेला आहे आणि म्हणूनच सरकार सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे असं आतापर्यंत तरी दिसण्यात येत आहे. आरोपींची सुटका सोडा हो, त्यांना जामीन सुद्धा मिळू नये अशी व्यूहरचना पहिल्या दिवसापासून केलेली स्पष्टपणे दिसते. पुढचे 14 दिवस बचाव पक्ष काहीच करू शकत नाही. या उलट सरकार या प्रकरणाच्या अजूनही खोलामध्ये जाऊ शकतं. कदाचित धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी. अजित पवारांच्या बारामतीमध्ये पीडित देशमुख कुटुंबियांच्या वतीने मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी अजितदादांना आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना पाठीशी घालू नका आणि अजित पवार या प्रकरणामध्ये बहुधा तटस्थच राहतील. या सगळ्या घडामोडींच्या विषयी तुमचं काय मत आहे? सरकारची भूमिका खरोखरच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची आहे का? धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाईल का? आरोपींना फाशीची शिक्षा होईल का? महायुतीचं सरकार ही राजकारणातली गुन्हेगारी मुळापासून उपटून काढेल का? तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा. ही माहिती जर आवडली असेल तर ती आपले मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडे शेअर करा आणि आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये एवढंच. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा.